नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. गेल्या 4 वर्षापासून युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे डॉक्टर किसान मार्गदर्शन करतंय त्या संदर्भामध्ये डॉक्टर किसानचं टोमॅटोचं युट्यूब चॅनल बघून इतकी सुंदर सेटिंग या शेतकऱ्याने केली, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण सेटिंग या ठिकाणी बघू शकतो. मित्रांनो, खरं तर त्यांना प्लॉट रजिस्टर करायचा होता, पण काही कारणास्तव ते करू शकले नाही. आणि आता जी मी गेल्या 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं की 8 जुलै 2026 ते 15 जुलै प्लॉट 30 दिवस, 40 दिवसाचा, 50 दिवसाचा असेल. फक्त 1500 रुपयात तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकतात. त्याचे फुटवे, त्याचं सेटिंग, त्याचं फळाची फुगवण या सगळ्या गोष्टींची जबाबदारी डॉक्टर किसान घेणार आहे. या प्लॉटची इतकी सुंदर सेटिंग त्या शेतकऱ्याने केली, त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव विकास भाऊराव वाटपडे, राहणार पात्रशंभे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर मोबाईल नंबर 83 29 66 84 22. 83 29 66 84 22. सर विचारा. डॉक्टर किसानची माहिती कशी मिळाली? कॅमेराकडे पाहून सांग. डॉक्टर किसानची माहिती मला अशी भेटली, मी त्यांचे व्हिडिओ बघून हा प्लॉट असा केलाय, तर मी रजिस्टर केला असता तर अजून फायदे झाले असते माझेवाले. मगाशी दादा आपलं जे बोलणं झालं, मी तुम्हाला विचारलं की व्हिडिओ बघून मग तुम्ही व्हिडिओ सेव्ह करता. हो हो तो व्हिडिओ मागा पुढे घेऊन व्हिडिओ मधले जे स्टेज हो आहे हो तेच आणि आपल्या प्लॉट मधले जे स्टेज आहे, या दोन्ही गोष्टींचं तुम्ही कंपॅरिझन करता. त्याच्यानंतर काय करता दादा? मी काय करतो, व्हिडिओ सेव्ह करतो आणि व्हिडिओ बघत चालतो. थोडं थांबून बघत कोणतं औषध कोणत्या ठिकाणी टाकलं पाहिजे, मुळ्यांसाठी काय केलं पाहिजे, फुटव्यासाठी काय केलं, फुगवणसाठी, सेटिंगसाठी काय केलं पाहिजे, हे करत व्हिडिओ पाहून असं बनवला आहे प्लॉट. दादा तुम्हाला काय वाटतं? रजिस्टर जर केला असता त्याच्यापेक्षा हा. भारी झाला असता. तोच प्रश्न मी ती विचारला माझी होता. चुकी झाली फक्त बस. अच्छा. आता इतकी सुंदर सेटिंग आहे, या सेटिंग साठी तुम्ही काय वापरले व्हिडिओ बघून? व्हिडिओ बघून तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोस्टोक सोडलंय खालून. बर. त्याच्यानंतर तुम्ही ते अशा काही गोष्टी मायक्रोन्यूट्रल झालं, अशा काही गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं व्हिडिओ मध्ये त्या पद्धतीने केलंय मी. ओके. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? इतर शेतकऱ्यांना सल्ला देईल का डॉक्टर किसान हे खूप चांगलं आहे. त्याच्या मार्फत जर तुम्ही चांगली जर माहिती घेत राहिले तर अजून फायदे होतील लोकांचे. असं आता तुम्ही शेतकऱ्यांचे. जी संधी तुम्हाला मिळाली 1500 रुपयात, तुम्ही रजिस्टर कराल का? हो करून घेणार आहे गोष्ट. म्हणजे इथून पुढं वरती शेंडा असेल किंवा फळाची फुगवण असेल, पानं टिकवणं असेल, हो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील. हो हो तर मित्रांनो बघा, शेतकऱ्याने युट्यूब बघून, व्हिडिओ सेव्ह करून, स्टेजेस बघून इतकं सुंदर सेटिंग या ठिकाणी मिळवलं आणि त्यासाठीच तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे. फक्त 1500 रुपये फी. तुमचा प्लॉट 30, 35, 40 दिवसाचा असेल तर तुम्ही तो प्लॉट कसा फुटवा बनवायचा त्यासाठी डॉक्टर किसान तुम्हाला मदत करेलच. तर प्रामुख्याने या स्टेजला आता जो 2-3 दिवस पाऊस झाला, या पावसानंतर प्रामुख्याने काय गोष्ट झाली की दरवर्षी मे मध्ये चांदवड तालुक्याचा जो पूर्व भाग आहे, इथं चांगला अवकाळी पाऊस होतो. यावर्षी मे मध्ये पाऊस झाला नाही. जून जवळजवळ कोरडा गेला आणि त्याच्यामुळं बरेचसे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. फुटवा झाला नाही. काही शेतकऱ्यांनी टोमॅटो उपटून टाकले. पण ज्यांचे आहे आणि आता जो पाऊस झाला, या पावसाचा फायदा करत असताना मुळांच्या कक्षेमध्ये पांढरी मुळी कशी ऍक्टिव्ह करून घेणं आणि ती ऍक्टिव्ह केल्यानंतर शेंडा कसा सुरू ठेवणं, त्याचप्रमाणे करपा असेल, झांतोमोनस असेल, फळावर येणाऱ्या टिपक्यांचा प्रामुख्याने चांदवड तालुक्याला खूप मोठा प्रश्न भेडसावतोय. तर त्या फळांवर टिपके येऊ द्यायचे नाही. अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फुटव्यासाठी तुम्ही सांगितलं की 4 स्ट्रोक मी वापरलं. जर फुटवा मिळत नसेल तर त्या ठिकाणी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन जर दिलं आणि 2 दिवसाने तुम्ही एखादा चांगला स्प्रे त्या ठिकाणी घेत असताना झांतोमोनस असेल, फळावर येणारे डाग असतील, गेरवा असेल, त्याच्यासाठी स्पॉट किलर 250 मिली, Z78 400 ते 500 ग्रॅम, इमामेक्टिन म्हणजे अळी असेल, नागाळी असेल, प्रोक्लेनचा 100 ग्रॅम वापर त्या ठिकाणी करायचा आहे. परत 2 दिवस जाऊ द्यायचे. 4 स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन दिल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी जमिनीतून एकरी 5 किलो 0-60-20 आणि 2 किलो सल्फर दिल्यानंतर वरतून फवारणी करत असताना सीसीचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी लिओसिन 200 लिटरला 200 मिली, कॅब्रिओ टॉप हे बुरशीनाशक आंतरप्रवाही 300 ग्रॅम, 05234 म्हणजे ज्याचा फॉस्फरस म्हणून वापर आपण करणार आहे. पेऱ्यातील अंतर कमी ठेवून फुलांची संख्या वाढवून, फुलांच्या संख्या वाढवून त्या ठिकाणी झाडाची ग्रोथ असेल, त्याचप्रमाणे झाडाचा स्टंप असेल, फांद्याची जाडी असेल, पानाची रुंदी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी साध्य होतील. त्यानंतर 3-4 दिवसाने तुम्हाला चांगलं सेटिंग करायचं आहे, फळाची ग्रोथ करायची आहे,
चांगलं शेटिंग करायचंय, भरपूर या ठिकाणी जे फळं दिसत आहेत असं शेटिंग करायचं असेल तर 200 लिटर पाण्याला ग्राफर 50 मिली, त्याच्यासोबत 04932 500 ग्रॅम किंवा 04236 47 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, जिब्रालिक ऍसिड म्हणजे GA 1 ग्रॅम, सायटोकॉनिन 6BA 2 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम, रोको त्याच्यामध्ये बुरशीनाशक 200 ग्रॅम वापरू शकतात. आणि त्याच दरम्यान 3-4 दिवसांनी तुम्हाला असं सेटिंग झाल्यानंतर एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे देत असताना एक्सपोनस एकरी 34 मिली किंवा वायोगो 80 मिली, मोएटो ओडी 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. आणि त्याच दरम्यान या फळाची फुगवण तुम्हाला करायची. हे जे फळं लगडलेले आहे, हे फळं लगडलेले खाली आपल्याला रूट झोन बघायचं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं, हा रूट झोन या ठिकाणी ऍक्टिव्ह तुम्हाला दिसतोय, भोत एकदम कोरडा दिसतोय. आता इथं आपल्याला काय करायचंय नीट लक्षात घ्या. हे बघा, इथं आपल्याला या फळाची फुगवण करण्यासाठी एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, एकरी 5 लिटर फोस्ट्रोक त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची फक्त निवळी घ्यायची आणि 4 किलो गुळ. हे जे फळ तुम्हाला दिसतंय, हे जे 22-25 mm चं फळ आहे, 45 mm चं फळ तुम्हाला जर 8 दिवसात बनवायचं असेल तर ती स्लरी देऊन घ्यायची. आणि त्या स्लरी नंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी वरतून करत असताना CPPU चा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. CPPU 200 लिटरला 200 मिली घ्यायचं आहे, त्याच्यासोबत सक्षम हे बायोस्टिम्युलंट 500 मिली आणि बोरान 100 ग्रॅम. अशा पद्धतीने त्याचप्रमाणे अशा पावसामध्ये फळांवर स्क्रॅचेस येणार, फळांवर डाग येणार, टिपका येणार, काळे टिपके येणार, ज्याला देवी रोग तुम्ही म्हणतात, त्याच्यासाठी एक फवारणी करत असताना प्रामुख्याने स्पॉट किलर आणि Z78 ची फवारणी तुम्ही करताच आहे. त्याच्यानंतर तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करू शकतात. इक्वेशन प्रो डिलिकेटची एक फवारणी करू शकतात. त्याचप्रमाणे रोको आणि कासुबामायसिनची एक फवारणी त्या ठिकाणी करू शकतात. जमिनीतून आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन कसा खेळता राहील, त्याप्रमाणे वरती शेंडा कसा चालू राहील आणि या फळांची फुगवण सातत्याने कशी सुरू राहील, त्यासाठी एक ऍप्लिकेशन ज्या वेळेस आपला प्लॉट सुरू व्हायला येतो, पहिला तोडा येतो, तिरंगा आपल्याला आला नाही पाहिजे, त्याचप्रमाणे फळाचा एक सारखा रंग आपल्याला मिळाला पाहिजे, फळाची किपिंग क्वालिटी आपल्याला चांगली मिळाली पाहिजे, एकरी 2000 कॅरेट आपल्याला काढता आले पाहिजे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुढचं ऍप्लिकेशन द्यायच्या अगोदर परत एकदा, दादा तुमचं नाव लक्षात नाही राहिलं माझ्या, विकास भाऊराव वाटपाडे. वाटपाडे साहेब, तुम्ही म्हणजे खरोखर अंतकरण भरून आलेलं आहे, मन भरून आलेलं आहे की युट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही शेव करता, त्याच्यातून तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, इतका सुंदर प्लॉट बनवला, त्याच्याबद्दल डॉक्टर किसानच्या संपूर्ण टीम कडून तुमचं खूप खूप कौतुक करतो. धन्यवाद. आणि असंच म्हणजे तुमचा आदर्श सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घ्यावा असं मला तरी वाटतं. त्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की भरपूर युट्यूब चॅनल आहेत, डॉक्टर किसानचा आहे, भरपूर युट्यूब चॅनल आहे, ते बघितल्यानंतर कुणाचं मार्गदर्शन घ्यावं आणि कुणापासून आपला शेतकऱ्याचा फायदा होतो, याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? म्हणजे युट्यूबला भरपूर व्हिडिओ येतात, पण डॉक्टर किसानचे एकदम उत्तम व्हिडिओ आहे. ते मग एकदम चांगलं सांगतात आणि त्याच्यापासून फायदे पण भरपूर झाले. आता मी समोर आहे सगळं. हो, खर्चाचं नियोजन कसं वाटलं? खर्चाचं नियोजन एकदम परफेक्ट आहे, थोडं आहे, मापात आहे. म्हणजे असं काही लई खर्च नाही. आता ही लागवड कधीची आपली? 14 मेची. 14 त्याच्या बरोबरचे जे प्लॉट आहे त्याची हो. स्टेज कशी आहे? तुम्ही जाऊन आले? मग काही नोपटून टाकले. उपटून टाकलं. हो, काही नोपटून टाकले, काहींचे असे फक्त वाढून गेले. मी काय केलं, तुमचे व्हिडिओ बघितले, झाडं कशामुळे थांबता, काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही सेटिंगसाठी पण तिथं व्हिडिओ दाखताच आहे, मुळ्यांसाठी काय केलं पाहिजे, हे सगळं बघून बघून काम केलंय. फक्त माझी एवढी चुकी झाली की रजिस्टर करायला पाहिजे बस. आता करून घ्या ना. करू आता. मित्रांनो, चुकी ही माणसाकडूनच होत असते. मित्रांनो, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या माध्यमातून मोफत असं मार्गदर्शन करण्याचा आम्ही जो प्रयत्न करत असतो, वाटपाडे साहेबांनी नक्कीच त्या संधीचं सोनं केलं आहे. मित्रांनो, अजूनही संधीचं सोनं करण्यासाठी 15 जुलै 2026 पर्यंत 1500 रुपयामध्ये आपण हे 10, 15, 20, 35 दिवसाचे जे प्लॉट आहेत तुम्ही रजिस्टर करू शकता. वाटपाडे साहेब इथे मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित झालेला आहे. यांचं काय म्हणणं होतं? आम्हाला थोडा उशीर झाला येण्यासाठी, तर भरपूर शेतकऱ्यांनी प्लॉट वगैरे बघितला, तर काय दादा तुमचं मनोगत काय, कसा वाटतोय प्लॉट? प्लॉट एकच नंबर बनवला आहे डॉक्टर किसानच्या माध्यमातून, म्हणजे अतिशय उत्कृष्ट बनवलाय. अच्छा त्याला काही बोलण्याचं हेच नाही. अच्छा, म्हणजे बोलायला काही जागाच नाही राहिली, बोलायला एवढा भारी प्लॉट बनलेला आहे. गाणं सर बोल रे. आम्हाला यायला उशीर झाला. काय काय वाटतं तुम्हाला? तुम्ही प्लॉट वगैरे बघितला, त्यांनी युट्यूब बघून हे सगळं गावातील बाकीच्या तुलनेतले प्लॉट बघता हा प्लॉट एकदम उत्तम आहे.
आणि त्यांनी आम्हाला आजवर सांगितलं ते डॉक्टर ते काय ते युट्यूब चॅनल बघून केलंय हा डॉक्टर डॉक्टर किसान किसानचं. ते आम्हाला काय वाटलं होतं, पण तो प्लॉट मध्ये आल्यानंतर बघितल्यानंतर आश्चर्यचकित झालो. इतके फळं आणि असं गावात तर बघितलंच नाही अजून. बर बर. एकदम छान. आता तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्यावं असं वाटतं? जोरात आवाज द्या. घेतलं पाहिजे. घेतलंच पाहिजे ना. तुमच्यासाठी संधी आहे. 1500 रुपयात तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकतात. कमीत कमी खर्चामध्ये चांगला प्लॉट बनवून आपल्याला बाजारभावाची शाश्वती नसताना चांगला नफा आपल्याला कसा मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओचा मी शेवट करतो. परत एकदा तुमच्या सगळ्यांसाठी, तुम्ही जर प्लॉट रजिस्टर केले तर एक दिवस पूर्ण तुमच्या जमलेल्या सगळ्यांसाठी मी देण्याचा प्रयत्न करील. हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा. खरंच शब्द देतो, जर मी गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांपैकी एक 10-5 प्लॉट जर रजिस्टर तुम्ही केले आणि ते प्लॉट जर डॉक्टर किसानच्या माध्यमातून चांगले बनवल्याशिवाय तर मी राहणार नाही आणि त्या प्लॉटला व्हिजिट केल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.